तालुक्यातील धायखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या दुसऱ्या शाळेत बदली झाली असून त्या बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनीच शाळेला टाळं ठोकलं असून जोपर्यंत जुनेच शिक्षक पुन्हा शाळेवर रुजू होत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय। करमाळा तालुक्यातील धायखिंडी जिल्हा परिषद शाळेत मच्छिंद्र बिनवडे, शिवालाल शिंदे, दत्तात्रय सांगडे हे 3 शिक्षक कार्यरत होते, परंतु या 3ही शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संतप्त होऊन त्यांनी शाळेला टाळे ठोकले। जोपर्यंत या शिक्षकांच्या बदल्या रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेचे टाळे खोलणार नाही आणि सर्वजण शाळेत येणार नाही अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। 3 वर्षांपूर्वी शाळेला ISO बनवण्यासाठी या शिक्षकांवर विश्वास ठेवून गावकऱ्यांनी 7 लाख रुपयांची वर्गणी करून शाळा ISO केली। शाळेच्या शिक्षणाचा दर्जा ड पासून अ+ मध्ये आणला। असे असताना या झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या। जोपर्यंत बदल्या रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील। बरोबरच 25 जून 2018 पर्यंत काही निर्णय न घेतल्यास गावातील लोकांनी वर्गणीतून जमा केलेले साहित्यासह शाळेचा जाहीर लिलाव करण्यात येईल आणि कायमची शाळा बंद करण्यात येईल। याची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी दिली आहे। नाव काय आणि गाव कुठलं आहे? माझं नाव आयुष सोमनाथ मोटे, माझं गाव धायखिंडी। काय तुम्ही आज काय कशामुळे शाळा बंद केली? आमच्या पहिल्या 3 सरांची बदली झाली म्हणून आज आम्हाला खूप दुःख वाटतं म्हणून आम्ही आंदोलन केलं या, म्हणून आम्ही शाळा बंद ठेवली या। काय तुमच्या त्या शिक्षकांची नाव काय काय? माझ्या मुख्याध्यापकांचे नाव आहे बिनवडे सर आणि 2 शिक्षकांचे नाव आहेत शिंदे सर आणि सांगळे सर। कशामुळे तुम्ही त्यांची बदली रद्द करावी असं म्हणताय? कारण त्यांनी इतकी प्रगती केली या शाळेची, आम्हाला इतकं आम्ही ह्या आधी त्या शाळेची पटच चांगलं नव्हता आणि ते आले म्हणून इतकी प्रगती झाली, त्यामुळे आम्ही बदली रद्द करण्यासाठी सांगतोय। आज तुम्ही शाळेला टाळं ठोकलंय, जर शिक्षकांची बदली नाही रद्द झाली तर तुम्ही हे किती दिवस तुमचं आंदोलन चालू राहणार आहे? कायमस्वरूपी राहणार। तुमची प्रामुख्याने मागणी काय राहणार आहे विद्यार्थ्यांची? 3 शिक्षक पाहिजे आम्हाला। कुठले शिक्षक? बिनवडे सर, शिंदे सर आणि सांगळे सर। जर ते शिक्षक तुमच्याकडे रुजू नाही झाले तर तुम्ही शाळेचं कुलूप खोलणार आहे का नाही? सगळे ओरडा। आपलं नाव काय व गाव कुठलं? माझं नाव बाळासाहेब राघोबा टकले, मी या धायखिंडी गावचाच आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही गाव वर्गणीतून लोकवर्गणीतून या शाळेत केवळ 3 शिक्षकांच्या विश्वासावर 7 लाख रुपये गाव वर्गणी गोळा करून शाळा ISO केली। त्यावेळेस आमच्याकडं शासनाने डोंकूनही पाहिलं नाही, सर्व खर्च हा गाववाल्यांनीच केलेला आहे आणि आमची शाळा ड वर्गात शिक्षण मोडत होतं तिचं, ते आता ह्या 3 सरांनी लक्ष घालून सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी शाळा सुधारवली। गावामध्ये आत्ता शिकतर कुठंतरी आमची पोरं थोडीफार शिकायला लागली आणि लगेचच शासनाने त्या 3 शिक्षकांच्या बदल्या खटक केल्यामुळं आमच्या पाल्यांनीच आमच्या विद्यार्थ्यांनीच आम्हाला तशी कल्पना दिली की बाबा आम्ही 3 शिक्षक जोपर्यंत शाळेमध्ये येत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही। त्यामुळं मग परत आम्ही बी गाववाल्यांनी सगळ्यांनी मिळून विचार केला की आपली मुलं जर एवढे करत असतील तर मुलांना आपल्या पाठिंबा देणं, त्यांना सहकार्य करणं हे सुद्धा आपलं काम आहे। ह्या उद्देशाने आम्ही आजपासून आमच्या गावातल्या सर्व मुलांच्या पाठीमागे राहून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे की जोपर्यंत आमचे गावातले 3 शिक्षक माननीय बिनवडे सर, शिंदे सर आणि सांगळे सर जोपर्यंत आमच्या गावाला परत येत नाहीत तोपर्यंत आम्ही मुलांना आणि शाळेत मुलं तर शाळेत येणारच नाहीत, पण आम्ही सुद्धा शाळेकडे फिरकणार नाही। शाळेला कुलूप लावलंय आणि जोपर्यंत ते येत नाहीत, आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत गाव टोटल पूर्णपणे बंद राहणार आहे। गावात एकही चूल आम्ही पेटवणार नाही। गाव बंद, चूल बंद आणि शाळा बंद हे धायखिंडीचं आजपासून आंदोलन चालू झालेलं आहे। मॅडम आपलं नाव काय? सुनीता शंकरराव राशेकर। तुमच्या आता नवीन कुठं नियुक्ती झाली? धायखिंडी शाळेमध्ये झाली। मग आपण शाळेवर किती वाजता आला? 8 वाजता आलेला। नंतर 10 वाजता विद्यार्थ्यांनी शाळेला टाळं ठोकलंय, त्याबाबत आपल्याला काय सांगता येईल? विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकच हवे आहेत, त्याच्यामुळं त्यांनी कुलूप ठोकलेला आहे। आता जे शाळेला टाळं ठोकलंय, आता ग्रामस्थांचं किंवा त्या विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की जोपर्यंत ते शिक्षक येत नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा सुरू करणार नाही किंवा शाळा उघडणार नाही।
त्याबाबत आपली काय आपल्याला काय सांगता येईल, तुम्ही कसं करणार आहे? जोपर्यंत आमचे अधिकारी आम्हाला सांगत नाहीत किंवा ते आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार. आता याबाबत आपण काय वरिष्ठांना आपल्या कल्पना वगैरे दिलेल्या आहेत? फोन लावतोय आम्ही पण रेंज नसल्यामुळे लागत नाही. सानिका दादासाहेब ऐकून तू शाळेला जे आता कुलूप ठोकलंय ते कशामुळे तुम्ही ठोकलंय? आमचे सर आम्हाला पाहिजे. कुठले सर पाहिजे तुम्हाला? शिंदे सर, बिनवडे सर आणि बिनवडे सर. मग काय कशामुळे तुम्ही त्यांची बदली रद्द करण्याची मागणी करताय? कारण ते जे आमच्या गावात म्हणजे इकडे आले तर त्या गावाची खूप प्रगती झाली व शाळा ही खूप छान होती. अगोदर या शाळा घाण होती ना आता बघा या शाळेवर गुलाबाची फुले पडायला लागली आहेत. बरं, काय म्हणजे तुम्हाला काय जाणवतंय त्या शिक्षकांबद्दल तुम्ही बदली कशामुळे सांगताय? का तुम्हाला शिक्षणाबाबत त्यांच्याकडून काय शिकायला नवीन मिळालं? आम्हाला त्यांच्याकडून खूप नवीन शिकायला मिळाले. मग ते शाळेमध्ये पूर्ण वेळ हजर राहत होते का वेगळं काय त्यांनी अजून राबवलं होतं याच्यामध्ये शिक्षणामध्ये? किती वाजेपर्यंत शाळेत किती वाजता यायचे आणि किती वाजेपर्यंत थांबायचे? 9 वाजता यायचे आणि 6ला जायचे. मग तुम्ही आता ते शिक्षक या शाळेत रुजू झाल्याशिवाय शाळा सुरू होऊन देणार नाही का? काय असणार आहे तुमची भूमिका? ते शिक्षक या शाळेत नाही आले तर आम्ही शाळा सुरू होऊन देणार नाही. शिक्षकांच्या बदल्यांच्या शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्याच पाहिजे. शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्याच पाहिजे. प्रतिनिधी शीतलकुमार मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा, सोलापूर.